काय होतं सांगते, आपण कायम आहे ना ओव्हर थिंकिंगमध्ये वेळ घालवून टाकतो. म्हणजे कायम नशीब, परिस्थिती याबद्दल विचार करत बसतो. हा माझ्याशी का वागला? ती माझ्याशी का असं बोलली? आणि यामुळे वाह! ज्या गोष्टी हातामध्ये आहेत आपल्या, ज्यावर आपला फोकस हवं, ज्यावर आपला कंट्रोल हवा, त्यावर आपलं लक्षच केंद्रित होत नाही. हो की नाही? रेसिपी तर आपण बघूयात. पण मी काय म्हणते, मस्त लवकरच काहीतरी अफलातून घेऊन येत आहे. नवीन नवीन लग्न झालेले आहेत, बॅचलर आहेत, नवशिके आहेत, यांच्यासाठी अफलातून आहे. जे काही घेऊन येत आहे ते काय असेल कमेंट करून नक्की कळवा. आणि दर वेळेप्रमाणे यंदाही 5 लकी विनर काढणार आहोत. प्रॉडक्ट नाहीये, वस्तू अजिबात नाही, हिंटही दिलेली आहे, पण अतिशय युजफुल आहे. बिगिनर्स, नवशिखे, नवविवाहित, बॅचलर्स, हॉस्टेलवर राहणाऱ्या मुला-मुलींसाठी. मला काय वाटतं ना, जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर ज्या गोष्टी आपल्या हातात आहे, अगदी लहानशा गोष्टी, सकाळी मी लवकर उठणार, व्यायामाला जाणार, ध्यान करणार, हे आपल्या हातात आहे. हो की नाही? तसंच तुम्हाला सांगते, आपल्या पदार्थांचं देखील आहे. एखादा पदार्थ आपण करतो, 10 वेगवेगळी लोकं खाणार. त्या सगळ्यांनाच तो पदार्थ आवडेल असं नाही ना. पण याचा अर्थ आपण रेसिपी करणं सोडतो का? अजिबात नाही. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. कुरकुरीत टोमॅटो चिप्स करूयात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खातील याची खात्री मी तुम्हाला देते. आणि सगळ्यात पहिले आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे. महिनाभर जरी ठेवलं तरी हे असेच कुरकुरीत राहणार. पण कुठलं काय, असे तळले की असे संपतात. असलं काही महिनाभर वगैरे हे असले चटपटीत पदार्थ तर अजिबात राहत नाहीत. तर सगळ्यात आधी साहित्य काय काय घेतलं ते बघूयात. 4 टोमॅटोच्या फोडी करून घेतल्या, बीट किसून घेतलंय, 3-4 हिरव्या मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या, पाव चमचा ओवा, अर्धा चमचा जिरं. तर सगळ्यात आधी टोमॅटोची प्युरी तयार करूयात. तर लसूण, मिरची, ओवा आणि जिरं याची आधी भरड काढूया. झाकण लावायचं. आता ही भरड तयार आहे. यामध्ये बीटामुळे ना याला रंग खूप सुरेख येतो बघा. आता हे पुन्हा एकसारखं मिसळून घेऊ. चला, आता टोमॅटो प्युरी काढून घेऊयात. यामध्ये हे जे लसूण, मिरची, ओवा, जिरं टाकलंय ना, याचा स्वाद खूप बहारदार येतो तुम्हाला सांगते. रवा मुरवून घ्यायचा. अर्धा कप रवा घातलाय आणि हा रवा व्यवस्थित मिसळायचा. आता एक 5 मिनिटं तरी रवा या बीटच्या प्युरीमध्ये, टोमॅटो बीटच्या प्युरीमध्ये मुरण्याकरता ठेवायचा. आता जवळपास 10 मिनिटं ठेवले आणि इकडे रवा बघा व्यवस्थित फुललाय. व्यवस्थित ते बीट आणि टोमॅटोच्या प्युरीमध्ये फुलून वर आलं. आता यामध्ये लाल तिखट, थोडीशी धणेपूड आणि चवीपुरतं मीठही घालायचं. हे चांगलं मिसळायचं म्हणजे सुके मसाले देखील एकजीव होऊन जातात. चला, आता यामध्ये मावेल इतपत आपल्याला गव्हाचं पीठ घालायचंय. तर या प्रमाणाला 1.5 कप गव्हाचं पीठ परफेक्ट लागतं. टोमॅटो आणि बीट किती रसरशीत आहे त्या बेसिसवर थोडंफार गव्हाचं पीठ कमी जास्त होईल. आणि पांढरे तीळही घालते. तीळ घालणं अगदी ऑप्शनल आहे, पण कॅल्शियमसाठी उत्कृष्ट असतात, त्यामुळे थोडे तीळही घालते. आणि उरलेला अर्धा कप गव्हाचं पीठ. आता हे व्यवस्थित मळून घ्यायचं. घट्टसर याचा गोळा तयार करूया. चला, इथे कणिक मळून झाली. हे बघा, जितकं शक्य असेल तितकं घट्ट गोळा हा करून घ्यायचा. एकदम घट्ट केला. आता यातून असा मोठासा उंडा करून घेऊया. आणि अर्थातच थोडं तेल फुसफुस करूयात, म्हणजे हे लाटताना छान लाटलं जाईल. मधुराजरेसिपीक्लब.com वरून ही फुसफुस बाटली ऑर्डर करू शकता. बरं, पिठाचा वापर करायचा नाही. तळणीचं पुरी असो, शंकरपाळी असो, घारगे असो, जर तुम्हाला पीठ लावायला आवश्यकता पडत असेल तर याचा अर्थ ते पीठ पूर्ण गणलेलं आहे. सुकं पीठ तेलामध्ये उतरतं, तेल खूप शोषतं तो पदार्थ, पहिली गोष्ट म्हणजे. आणि ते पिठाचा थरही खाली जमा होतो. त्यामुळे
पीठ मळताना, मग घारगे असो, पुरी असो, तिखट पुरी असो, पीठ मळतानाच नीट मळलं गेलं पाहिजे. आता मला इथे तेल नाही लावलं तरी चालेल, पण मला स्प्रे बॉटलचं प्रमोशन करायचं म्हणून मी मारतीये. पण अदरवाईज पीठ छान मळलं असेल तर तेलाचीही अजिबात आवश्यकता नाही. हे छान याची पोळी लाटूयात. जितकी शक्य असेल तितकी पातळ लाटून घ्यायची. बघा अजिबात चिकटत नाहीये आणि लाटलंही छान जातं. कडकड छान लाटून घ्या. चला, एकदम पातळ आणि मोठी पोळी लाटून झाली. अशी पातळ आणि मोठी, अजिबात चिकटली नाही. आणि आता यावर काटा चमच्याने टोचे मारायचे, म्हणजे ते तळताना फुगणार नाहीत. फुगलेला करायचा असेल तर फुगलेला करा, काही हरकत नाही. आता याचे आहे ना नाचोच कसे असतात, शंकरपाळीपेक्षा आपण याला नाचोचा आकार देऊयात. आता ही सुरी आपलीच आहे मधुराज रेसिपीची. जिथे असे शार्प कट द्यायचे असतात ना, तिथे ही सुरी फार उपयोगी पडते. आता हे स्ट्रिप्स एकावर एक ठेवायचे आणि हे असे नाचोचा आकार देत कट करायचे. बघा पटकन होतं की नाही. आणि जे अगदीच तुकडे तुकडे आहेत ते आपण सेपरेटच करूयात. परफेक्ट. बघा ही आपली शंकरपाळी तयार. आता याच प्रकारे सगळ्या शंकरपाळ्या करून घेते. चला, आता हे आपले शंकरपाळे तळून घेऊयात. नॉर्मल शंकरपाळी तळतो अगदी तसंच. तेल मोठ्या आचेवर तापवून घ्यायचं, मंद आच करायची आणि हे मंद आचेवरच तळून घ्यायचे, कारण आतपर्यंत तळले गेले पाहिजे, कच्चे नको. अगदी मंद आचेवर नका सोडू, तेल व्यवस्थित गरम झालं पाहिजे, नाहीतर मग हे शंकरपाळे खूप तेल शोषतील. हे बघा. आणि हे मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळायचं. चला, दोनही बाजूने छानसं तळून झालं. आता हे बघा एकदम खुसखुशीत होतात. आता हे काढायचं आणि अर्थातच टिश्यू पेपरवर पसरवून ठेवायचं, म्हणजे गरम हवा निघून जाते आणि जास्तीचं तेलही निघून जातं. चला, आता याच प्रकारे सगळे मी हे तळून घेते. आहा, टोमॅटो शंकरपाळी इथे तयार आहे. काय कमाल दिसतात. आणि यावर ते तीळ बघा, पेरलेले तीळ एकूण एक बहारदार दिसतोय. याची चव अप्रतिम आहे ॲज इट इज. पण एक पाऊल जर पुढे टाकलं तर काय हरकत आहे, हो की नाही. यावर थोडासा पेरते हा पेरी पेरी मसाला. आहा, म्हणजे मुलं अगदी
नाक डोळे न मुरडता आवडीने खाणार याची मी तुम्हाला खात्री देते. वा, आमच्या घरामध्ये हा मसाला म्हणजे जीव की प्राण आहे बघ. चला, टोमॅटो शंकरपाळी विथ पेरी पेरी ट्विस्ट तयार आहे. शंकरपाळी म्हणा, नाचोज म्हणा, जे काय म्हणायचं ते म्हणा, पण अफलातून होतं. वा, मस्त. जाता जाता लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.